हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मुगाच्या डाळीपासून अतिशय पौष्टिक असा नाश्ता बघणार आहोत, जो वेट लॉस साठी सुद्धा उत्तम पर्याय आहे। चला तर मग आपण रेसिपी करायला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, 4 ते 5 तास भिजत घातलेली आहे, व्यवस्थित आता भिजलेली आहे। आणि अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे, ते पण जवळजवळ 4 ते 5 तास भिजत घेतलेले आहे। तांदूळ तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातला घातला तरी चालू शकतो, कोणताही जुना तांदूळ। आणि इथे अर्धी वाटी मी पोहे घेतलेले आहेत, ते आता 5 मिनिटं आधी फक्त भिजवून घेतलेले आहेत। आता हे सर्व जिन्नस जे आहे ते आपण एकत्र करून बारीक वाटून घेऊया। अशा पद्धतीने पाण्याचा वापर कमी करून हे बॅटर मी वाटून घेतलेलं आहे। पाणी जास्त वापरायचं नाही आहे आपल्याला, एकदम छान असं फाईन आपण असं हे वाटून घेतलेलं आहे, बारीक एकदम। 4 ते 5 तास असंच झाकून आता आपण हे फर्मेंट करण्यासाठी ठेवून देऊया। आता इथे 4 ते 5 तास झालेले आहे, आपलं बॅटर छान असं फर्मेंट झालेलं आहे। बघू शकता तुम्ही किती छान अशी जाळी आलेली आहे। हे डाळीचं बॅटर असल्यामुळे लगेचच फर्मेंट होतं, त्यामुळे डाळ वाटताना रात्री उशिरा वाटायची आणि सकाळी जर फर्मेंट झालेला असेल आणि तुम्हाला जर लगेच करायचं नसेल तर त्याच्यामध्ये मीठ घालून फ्रीज मध्ये ठेवू शकता, जेणेकरून आपलं फर्मेंटेशनची प्रोसेस जी आहे ती थांबते आणि आपलं पीठ जास्त आंबत नाही। आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते। छान असा मुगाच्या डाळीमुळे कलर पण आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये एक फोडणी करून घेऊया। आता हे फोडणी पात्रामध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी घालून घेते। मोहरी छान तडतडली आहे, आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे घालून घेते। जिरे पण छान फुलले की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आणि गॅस बंद करून घ्यायचा। आणि त्याच्यामध्ये मी हिरवं वाटण घालणार आहे 1 चमचा। याच्यामध्ये मी 4 ते 5 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, आलं 1 इंच, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं वगैरे घालून व्यवस्थित अशी ही फोडणी खमंग करून घ्यायची, भाजून घ्यायची। याच्यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा वाटणात घातलेली आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त हिरवी मिरचीचं प्रमाण करू शकता। आता आपण ही जी फोडणी आहे ती त्या पिठामध्ये घालून घेऊया। आता आपण ही गरम गरम फोडणी पिठामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित अशी फोडणी पिठामध्ये मिक्स करून घेऊया। याने आपण जो नाश्ता बनवणार आहोत तो अतिशय छान असा खमंग लागतो। आणि आता याच्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा कांदा मी चिरून घेतलेला आहे बारीक, तो घालून घेऊया। 1 टोमॅटो मीडियम साईजचा बारीक करून घेतलाय, तो घालूया। 1 सिमला मिर्च बारीक करून घेतली आहे, ते सुद्धा घालून घेऊया। आणि 2 गाजर असे बारीक खिसून घेतलेले आहेत। आता असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये आपण घालून घेऊया। हेल्दी नाश्ता खाल्ला तर आपलं पोटही भरतं। आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित असं हे बॅटर मिक्स करून घेऊया। वेट लॉस साठी सुद्धा हे उत्तम पर्याय आहे। याचे तुम्ही अप्पे, उत्तप्पा करू शकता। आणि याच्यामध्ये तुम्हाला हवी असेल तर पाव चमचा हळद घालून घ्या, जेणेकरून कलर अजून छान येतो। मी आता पाव चमचा हळद घालते आहे याच्यामध्ये। इथे मी एक बिडाचं अप्पे पात्र घेतलेलं आहे, ते आता व्यवस्थित असं गरम करून घेतलं आहे। मी गॅस कमी करून घेते आणि त्याच्यामध्ये चमच्याने थोडं थोडं तेल घालून घेते, जास्त पण तेल घालायचं नाही, थोडं थोडं असं तेल घालायचं। आता यामध्ये मी थोडे थोडे तीळ घालून घेणार आहे, 1 चमचा व्यवस्थित असं बॅटर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आपण आधी कडेपासून चालू करायचं, मध्ये डायरेक्ट घालायचं नाही, कारण मध्ये हीट लगेच लागते। गॅस आपला एकदम लो आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित अशी वाफ काढून घेऊया। आता इथे 4 ते 5 मिनिटं झालेले आहे, पण डिश काढून घेऊया। छान असे टम्म फुगलेले आहेत। आता एका सुरीच्या किंवा चमच्याच्या साह्याने आपण हे अप्पे पात्र साईडने असे मोकळे करून घेऊया। सर्वात आधी मधला जो आपण घातलेला अप्पा आहे तो फिरवून घ्यायचा, कारण की मध्ये जास्त हीट लागते, त्यामुळे ते लगेचच शिजलं जातं। आता हा अतिशय पटकन आपला हा मोकळा झालेला आहे। आता हा आपण दुसऱ्या बाजूने पण असा करून शिजून घेऊया। याच पद्धतीने आपण बाकीचे पण अप्पे असे सोडवून घेऊया आणि पटकन दुसऱ्या बाजूने पण एक 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असे अप्पे शिजवून घेऊया। किती छान कलर आला आहे आपल्या अप्प्यांना। आपण नॉनस्टिक तवा न वापरता सुद्धा आपले अप्पे कुठेही चिकटलेले नाहीयेत आणि पटकन निघतायत।
अशा पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित असे हे अप्पे एक 3 ते 4 मिनिटं शिजून देऊया. ते 5 मिनिटं झालेले आहेत. आपण आता हे अप्पे व्यवस्थित असे काढून घेऊया. अशा प्रकारे आपले अप्पे छान असे तयार होतात. बाहेरून असे छान असे क्रिस्पी होतात. आवाज ऐकू शकता तुम्ही. आणि आतून एकदम छान असे मऊ लुसलुशीत होतात. अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण अप्पे करून घेऊया. आता इथे आपले अप्पे जे आहेत ते तयार झालेले आहेत. छान असे वरतून मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. आणि आतून अतिशय सॉफ्ट असे झालेले आहेत. जे वेट लॉस करतायत त्यांच्यासाठी सुद्धा हा पदार्थ अतिशय रुचकर आहे. आणि याच्यासोबत आपण ही ग्रीन चटणी सर्व केलेली आहे पुदिन्याची. कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, आलं, लसूण, मिरची आणि 1 चमचा दही घालून ही व्यवस्थित अशी बारीक करून घेतलेली आहे. आणि ही या अप्प्यांसोबत अतिशय छान अशी लागते. अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.